हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला आज बॉर्डरची लेस कशी लावायची आहे गळ्याला, गोल गळ्याला ती दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे एक मी ट्रिक दाखवणार आहे, तर ती बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे बघा समोरचा पार्ट घेतलेला आहे आणि त्याला प्रेस करून घेतलेला आहे. गळ्याला मी पलटून घेतलेला आहे समोरचा गळा अशा पद्धतीने. आणि जेवढ्या साईडची मला लेस लावायची आहे बॉर्डरची तेवढं मी कट करून घेतलेलं आहे. आणि दोन्ही साईड मी पाव इंचावरती स्टिच मारून घेत आहे बघा अशा पद्धतीने. जर तुम्ही पाव इंचाच्या दोन्ही साईडने टीप नाही मारून घेतल्या तर गळ्याला बसवल्यानंतर बॉर्डर आपली धागे निघतील त्यासाठी अशा पद्धतीने पाव इंचावरती दोन्ही साईडनी स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे फिनिशिंग पण छान दिसेल आणि दोरे पण निघणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही मागच्या गळ्याला पण लेस लावून घेऊ शकता आपल्या बॉर्डरची. खूप सुंदर दिसते हे लेस लावल्यानंतर गळ्याला. तर ही बघा माझे दोन्ही साईडनी स्टिच करून झालेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, सुईमधला धागा काढायचा आहे आणि वरतून आपल्याला अशीच शिलाई मारून घ्यायची आहे, बिना धाग्याचीच. फक्त वरून त्याच्या दाब मारून घ्यायचा आहे, आपल्याला दाब ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि मागच्या साईडने हात एकदम घट्ट पकडायचा आहे आणि फक्त त्याच्यावरून आपल्याला दाब फक्त अशा पद्धतीने दाब मारून घ्यायचा आहे बघा. म्हणजे जी बॉर्डरची लेस आहे ना अशी श्रिंक झाल्यासारखी होते बघा अशा पद्धतीने. हे माझं झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जास्त प्लेट्स द्यावा लागत नाही. एकदम छोट्या छोट्या 2-3 टनच्या जागी प्लेट्स दिल्या तर एकदम फिनिशिंगने ही लेस आपल्या गळ्याला बसते आणि गळ्याला ही बॉर्डर खूप सुंदर दिसते. आणि या ब्लाऊजचा आहे ना बॅकनेकला रेडीमेड वर्क होता. तर मी तो वर्क कसा सेट केलेला आहे ब्लाऊजच्या गळ्यासोबत, तर तुम्ही कसा व्यवस्थित शिवून सेट करून घेतलेला आहे तर तो पण तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. म्हणजे रेडीमेड वर्कचं ब्लाऊज आपल्या गळ्याच्या बरोबर कसा सेट करून घ्यायचा तसा. आता इथे बघा एकदम गळ्याच्या साईडने आपल्याला स्टिच मारून घ्यायच्या आहेत आणि जिथे टर्न आहे ना तिथेच फक्त एकदम छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत अशा पद्धतीने. जर तुम्ही इथे टर्नच्या जागी प्लेट्स नाही दिल्या तर जो न शिवलेला भाग आहे ना आपल्या बॉर्डरचा तो एकदम असा उचलल्यासारखा होतो, व्यवस्थित एकदम प्लेन अशी लेस बसत नाही आपल्या बॉर्डरची. तर त्यासाठी एकदम छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहेत इथे. आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. हे बघा एका बाजूनं स्टिच झालेली आहे आणि पाहिजे तर इथे तुम्ही त्याच्यावरती प्रेस पण करून घेऊ शकता. जर तुम्ही प्रेस करून घेतला तर एकदम
सेट होईल. आता मी खालच्या साईडनी पण स्टिच मारून घेतलेला आहे. स्टिच मारून झाल्यानंतर मी दोन्ही गळ्याचं एकदमच प्रेस करून घेणार आहे. एकदम सावकाश पद्धतीने, एकदम कडेकडेने, लेसच्या कडेकडेने स्टिच मारून घ्यायची आहे. हे बघा, माझ्या दोन्ही साईडनं स्टिच करून झालेली आहे आणि आपला गळा रेडी आहे. तर मी दोन्ही साईडला, समोरच्या गळ्याच्या दोन्ही बाजूंना मी ही बॉर्डर लावून घेणार आहे. तर ही बघा झालेली आहे, किती छान फिनिशिंगने बसलेली आहे. हे बघा, दुसरा पण पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे हा, आणि वरती प्रेस करून घेणार आहे मी. किती सुंदर दिसत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट पण नक्की करा. बाय बाय.